Hello students, today we are going to learn internal structure of human heart. In previous lecture we are already studied the external structure of human heart, that is the some wall of the heart. In the external structure there is we see the four chamber of heart, that is two auricle, two ventricles. Then in between the two auricle there is a presence of septum, interauricular septum. In ventricles there is a presence of interventricular septum. In between auricle and ventricle there is a presence of interauriculoventricular septum and some openings of arteries and veins. Then in the internal structure of human heart, this is the diagram of internal structure of human heart, but we see the some typical diagram, the internal structure of human heart. आपण एक इझिली अशी एक इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्टची डायग्राम बघूया आणि ज्याच्यामध्ये आपल्याला हे चारी चेंबर्स दिसतील, सगळे आर्टरीज व्हेन्स कसे ओपन होतात ते दिसेल. ह्याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन्स वाटतात आपल्याला, पण ती डायग्राम आपण बघितली की त्याच्यानंतर आपल्याला ह्या डायग्राममधले सगळे पॉईंट्स जे आहेत ते कवर होतात, कळतात. ओके, this point is very important. Internal structure of human heart, there is a consist of four chamber, that is two auricle and two ventricle. These are the auricles and these are the ventricles. This is the left side and this is the right side. ओके, आपण आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेलं आहे डिटेलमध्ये की लेफ्ट साईड कशी आणि राईट साईड ही कशी असते. तर याच्यामध्ये लेफ्ट साईडला नेहमी ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, हे आपल्याला नो डाऊट केलंच पाहिजे, प्रत्येक ठिकाणी हे आपल्याला येणार आहे. आणि इकडे असते डिऑक्सिजनेटेड ब्लड, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतं त्याला आपण ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो त्याला आपण डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो. म्हणजे हा आहे राईट ऑरिकल, हा आहे लेफ्ट ऑरिकल, हा आहे राईट व्हेंट्रिकल, हा आहे लेफ्ट. ओके, आता आपण पहिल्यांदा ऑरिकल्स बघूया. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲट्रिया. दीज आर थिन वॉल्ड अँड रिसिविंग चेंबर. हे कसे असतात, ह्यांची वॉल थोडीशी थिन असते आणि ह्यांना रिसिविंग चेंबर म्हणतात. का रिसिविंग चेंबर म्हणतात? बिकॉज ऑफ दे आर ओनली रिसीव द ब्लड. डायरेक्शन लक्षात ठेवायची आपल्याला इथं, ब्लडची डायरेक्शन. तर ह्याच्यामध्ये येणारं ब्लड असतं आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रिसिविंग चेंबर म्हणतो. थिन वॉल्ड असतात अँड दे आर सेपरेटेड फ्रॉम ईच अदर बाय इंटरऑरिक्युलर सेप्टम. जे आहे एक्सटर्नली आपल्याला दिसतंच पण इंटरनली सुद्धा हे दिसतं, ह्याला आपण इंटरऑरिक्युलर सेप्टम म्हणतो, ज्या दोन ऑरिकल्सना मध्ये विभागलं जातं. त्याच्यानंतर ह्या इंटरऑरिक्युलर सेप्टमवरती एक छोटंसं इथं ओव्हल डिप्रेशन असतं. कधी असतं हे ओव्हल डिप्रेशन? in the embryonic stage. Embryonic stage means when the embryo grows in the mother uterus. जेव्हा आईच्या उदरामध्ये जेव्हा बाळ वाढत असतं त्यावेळेस त्या ठिकाणी ह्या इंटरऑरिक्युलर सेप्टमच्या वरती एक छोटंसं छिद्र असतं आणि हे जे छिद्र आहे म्हणजे ह्या ठिकाणी हे डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये मिक्स होत असतं. परत त्या ठिकाणी जेव्हा ह्या ठिकाणी ते एम्ब्रिओ वाढत जातं, ह्या ओपनिंगला आपण फोसा ओव्हॅलिस म्हणतो, और इट इज डिप्रेशन. दिस इज कॉल्ड ॲज द फोसा ओव्हॅलिस. जेव्हा हे एम्ब्रिओ वाढत जातं आफ्टर बर्थ, धिस फोसा ओव्हॅलिस इज क्लोज्ड. दिस एपर्चर इज
closed, and this is called as the remnant of embryonic aperture. This is in adult stage. It is called as, adult stage मध्ये त्याला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज फोरामेन ओव्हॅलिस. काय म्हटलं जातं? फोरामेन ओव्हॅलिस. एम्ब्रिओमध्ये त्याला फोसा ओव्हॅलिस म्हटलं जातं. आणि जेव्हा अडल्ट स्टेजमध्ये हा रिमनंट तयार होतो त्याला फोरामेन ओव्हॅलिस असं म्हटलं जातं. ओके. देन इन द राईट ऑरिकल देर इज अ ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना केवा अँड इन्फेरियर व्हेना केवा. आता आपण त्याच्या डायग्रॅममध्ये बघितलं तर सुपेरियर व्हेना केवा आपल्याला वरून ओपन झालेली दिसेल आणि इन्फेरियर व्हेना केवा ही व्हेंट्रिकल्सच्या खालून ओपन पण पाठीमागून जाते आणि वरती ऑरिकल्समध्येच ती राईट ऑरिकलमध्ये ती ओपन होत असते. पण आपल्याला समजण्यासाठी आपण हे इथंच दाखवतो आहे की ह्या सुपेरियर व्हेना किंवा इन्फेरियर व्हेना किंवाचं ओपनिंग हे कुठं असते? राईट ऑरिकलमध्ये. सुपेरियर व्हेना किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज सुपेरियर व्हेना किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज द प्रीकॅव्हल. and inferior vena cava it is also called as the post caval. Okay, it opens into the right auricle and the post caval or inferior vena cava is guarded by eustachian wall. इथं काय असतात? ह्या wall बसते. What is the function of wall? इट प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ब्लड. म्हणजे काय? मग अशी मी तुम्हाला सांगितलं डायरेक्शन महत्त्वाची आहे. जर ह्या ठिकाणी ब्लड एकदा एका डायरेक्शननी पुढं आलं की ते परत पाठीमागं जाऊ नये म्हणून ह्या व्हॉल्स असतात. आणि असं जर होत असेल पाठीमागं जात असेल तर ते त्या ठिकाणी हार्टमध्ये कोणता तरी डिसीज असणार आहे आणि किंवा हार्ट ह्या ठिकाणी कमकुवत झालेलं असणार आहे, त्याचे व्हॉल्स खराब झालेले असणार आहेत असं समजलं जातं. पण ह्या ठिकाणी हे जे इन्फेरियर व्हेना किंवा मधून जे काही ब्लड येणार आहे राईट ऑरिकलमध्ये ते एकदा आलं की परत पाठीमागं जाऊ नये म्हणून ह्या ठिकाणी ह्या व्हॉल्व्ज असतात. जसं आपण घरामध्ये आपल्याला पाणी आल्यानंतर व्हॉल्व बंद असतो आणि जेव्हा आपण तो ओपन केला की पाणी येतं, हे की नाही? जेव्हा आपण क्लोज करतो तेव्हा ते थांबतं. मग तसं हे व्हॉल्व जेव्हा ह्या ठिकाणी हे ब्लड येत असतं तेव्हा ह्या व्हॉल्व्स काय असतात? त्या ठिकाणी येत असताना ओपन होतात. एकदा ब्लड इथं पुढं आलं की परत ह्या काय होतात? क्लोज होतात. म्हणजे टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ए ब्लड. सगळीकडं व्हॉल जिथं जिथं असणार आहे तिथं हेच फंक्शन असणार आहे. हे फंक्शन काय त्याचं चेंज होणार नाही आहे. व्हॉलचं फंक्शन आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. इथं कोणती व्हॉल्स असते मला सांगितलं मी? युस्टॅचियन व्हॉल. ही नावं जी आहेत आपल्याला ही लक्षात ठेवायलाच लागतात आणि ही नावं लक्षात राहतात. आपण दोन तीन वेळा ही सारखी वाचली नावं की आपल्याला ही लक्षात राहतात. त्याच्यानंतर आता सुपेरियर व्हेना केव्हा इन्फेरियर व्हेना केव्हा जे डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन येतात ते कुठून घेऊन येतात? तर सुपेरियर व्हेना केव्हा अप्पर बॉडी पार्ट्सकडून घेऊन येतात आणि इन्फेरियर व्हेना केव्हा हे लोअर बॉडी पार्ट्सकडून डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन येतात आणि हे राईट ऑरिकलमध्ये कलेक्ट करतात. त्याच्यानंतर जसं आता आपल्या बॉडीकडून जे डिऑक्सिनेटेड ब्लड कलेक्ट होत असतं आणि बॉडीला जे ऑक्सिनेटेड ब्लड दिलं जातं तसंच आपल्या हार्ट वॉललासुद्धा ऑक्सिजनेटेड ब्लडची गरज असते आणि हार्ट वॉलकडे जे काही डिऑक्सिनेटेड ब्लड तयार झालेलं आहे ते घेऊन जाण्याची सुद्धा गरज असते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी इथं करोनरी सायनस, त्यांना आपण करोनरी सायनस म्हणतो, ज्याच्यामध्ये करोनरी आर्टरी आणि करोनरी व्हेन्स असतात. करोनरी सायनस याच्यामध्ये करोनरी आर्टरी आणि करोनरी व्हेन हे हार्ट वॉलला जे देणारे व्हेसल्स आहेत त्यांना आपण करोनरी म्हणतो. करोनरी हा शब्द आहे हार्ट वॉलला देणाऱ्या व्हेसल्स. मग त्याच्यामध्ये करोनरी आर्टरी कसलं ब्लड या ठिकाणी सप्लाय करणारे? ऑक्सिजनेटेड ब्लड. ऑल आर्टरी सप्लाय ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि करोनरी व्हेन कलेक्ट करणारे? डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट वॉल. हार्ट वॉलला ऑक्सिजनेटेड ब्लड देण्याचं काम करोनरी आर्टरी करते आणि हार्टकडून
डिऑक्सिनेटेड ब्लड घेण्याचं काम करोनरी व्हेन म्हणते. ह्यालाच आपण काय म्हणतो, करोनरी सायनस. अँड दिस करोनरी सायनस इज ऑल्सो opens into the right auricle, means the coronary artery. ही काय करते, डिऑक्सिनेटेड ब्लड इथं घेऊन येते आणि ह्यामुळं ह्या हार्ट वॉलवरचं जे काही डिऑक्सिनेटेड ब्लड इथं घेऊन येते आणि राईट ऑरिकलमध्ये ओपन होते. इथं एक व्हॉल्व असते, ह्या व्हॉल्वला थिबॅसियन व्हॉल्व म्हटलं जातं. ह्या व्हॉल्वला काय म्हटलं जातं, थिबॅसियन व्हॉल्व. ह्या व्हॉल्व सुद्धा आपल्याला MCQजला वगैरे विचारल्या जातात. दीज व्हॉल्व्स आर ऑल्सो टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ए ब्लड. त्याच्यानंतर जे करोनरी हे झालं राईट ऑरिकल. आता हे लेफ्ट ऑरिकल. आता लेफ्ट ऑरिकलमध्ये ह्या ठिकाणी 4 व्हेन्स असतात. त्या व्हेनना आपण म्हणतो पल्मोनरी व्हेन्स. त्यांना म्हणतो आपण पल्मोनरी व्हेन्स, जे ह्या ठिकाणी लंग्सकडून आलेले असतात. लंग्स टू हार्ट जे काही कनेक्शन आहे तिथं आपण पल्मोनरी हा शब्द वापरतो. तर ह्या पल्मोनरी व्हेन्स ह्या लेफ्ट ऑरिकलमध्ये ओपन होतात. पल्मोनरी व्हेन्स ह्या कुठं ओपन होतात, लेफ्ट ऑरिकलमध्ये. पल्मोनरी व्हेन्स कलेक्ट ऑक्सिजनेटेड ब्लड into the left auricle. This is the exceptional case. All arteries carries oxygenated blood, all veins carries deoxygenated blood, but pulmonary veins carries oxygenated blood. हे आपल्याला चांगलं पक्क लक्षात ठेवायला पाहिजे. ऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करतात पल्मोनरी व्हेन्स. आणि जी पल्मोनरी आर्टरी आपण खाली राईट व्हेंट्रिकलमध्ये बघणार आहोत नंतर, ती या ठिकाणी डिऑक्सिनेटेड ब्लड लंग्सकडं घेऊन जाते. हा जो भाग आहे इकडचा पूर्ण ऑक्सिजनेटेड ब्लडचा आहे, हा डिऑक्सिनेटेड ब्लडचा आहे. त्याच्यानंतर आता दोन्ही जे ऑरिकल्स आहेत, बट द पल्मोनरी व्हेन्स आर विदाऊट व्हॉल्व्स. ह्याच्यामध्ये कोणतीही व्हॉल्व नसते. आता आपण मगाशी जे बघितलं तिथं काही ठिकाणी इन्फेरियर व्हेना किंवामध्ये, त्याच्यानंतर करोनरी सायनसमध्ये व्हॉल्व्ज आहेत, पण इथं मात्र व्हॉल्व नसते. दे आर विदाउट एनी व्हॉल्व. देन दीज बोथ ऑरिकल्स, हे दोन्ही ऑरिकल्स आहेत, दे आर ओपन इन टू द व्हेंट्रिकल. बोथ ऑरिकल हे कुठं ओपन होणार आहेत, व्हेंट्रिकलमध्ये. किंवा हे ऑरिकल आणि व्हेंट्रिकल जे काही दोन्ही वेगवेगळे सेपरेट होतात ते कशामुळं, आपण गेल्या याच्यामध्ये पण बघितलेलं आहे. धिस सेप्टम इज कॉल्ड ॲज द ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर सेप्टम. आपण काय म्हणतो, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर सेप्टम, जे ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये असणारे, दोन ऑरिकलच्या मध्ये असणारे त्यांना आपण इंटर ऑरिक्युलर. बघा, ऑरिक्युलर शब्द आहे फक्त, आणि इथं काय आहे, इंटर ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर आहे. ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये आहे म्हणून इंटर ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर सेप्टम. आता हे दोन्ही ओपन्स होतात. दीज ओपनिंग्ज आर, इथं ह्या इंटर ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर सेप्टमवरती अपर्चर असतं. दीज आर ओपनिंग आर गार्डेड बाय द कस्पिड व्हॉल्व. आता कस्पिड म्हणजे काय, कस्पिड म्हणजे कप शेप. कस्पिड म्हणजे काय, कप शेपड असं एक त्या ठिकाणी तिथं ॲपर्चर असतं, ते छिद्र असतं, ज्याला आपण कस्पिड म्हणतो, कप शेपडमध्ये असतं. आता राईट साईडला जे कस्पिड व्हॉल्व्ज आहेत ते ट्राय कस्पिड व्हॉल्व्ज असतात. ट्राय म्हणजे 3 कप शेप असे व्हॉल्व्ज असतात. ह्यांना आपण काय म्हणतो, ट्राय कस्पिड व्हॉल्व. The right auricle opens into the right ventricle through tricuspid valves. हेही व्हॉल्व्स तेच काम करतात, टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ए ब्लड. एकदा हे जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे, डायरेक्शन बघा, इथं आपण मगाशी सांगितलं की हे युनिडायरेक्शनल असतात. नेहमी जे व्हॉल्व्सचं आपल्याला
हेल्प काय होते तर हे युनिडायरेक्शनसाठी आपल्याला मदत करतात. म्हणजे एकदा जर ब्लड पुढं एकाच डायरेक्शनने गेलेलं आहे तर ते परत पाठीमागं जाऊ नये, म्हणजे त्याला आपण टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ए ब्लड असं म्हणतो. इट इज ऑल्सो हेल्प्स फॉर द मेंटेन युनिडायरेक्शनल फ्लो. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी हे ट्रायकस्पिड व्हॉल्वमध्ये जे ऑरिकलमधले डिऑक्सिजनेटेड ब्लड जेव्हा व्हेंट्रिकलमध्ये जातं तेव्हा हे कस्पिड व्हॉल्व्स ओपन होतात आणि मग परत ते एकदा इकडं पुढं ब्लड आले की ते क्लोज होऊन जातात. त्याच्यानंतर लेफ्ट ऑरिकलमध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते व्हेंट्रिकलमध्ये येण्यासाठी सुद्धा इथे कस्पिड व्हॉल्व्स असतात. त्यांना आपण बायकस्पिड व्हॉल्व किंवा मायट्रल व्हॉल्व असं म्हणतात. बायकस्पिड व्हॉल्व किंवा मायट्रल व्हॉल्व म्हटलं जातं त्याला. हे आपल्याला MCQ ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. मायट्रल व्हॉल्व. ठीक आहे. हे झालं आता ऑरिकल्स पॉईंटमध्ये आपल्याला हे सगळं कवर करायचं आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट व्हेंट्रिकलमध्ये बघणार आहोत. आता व्हेंट्रिकल्स आर इन्फेरियर म्हणजे खाली. हे सुपेरियर. ऑरिकल काय आहेत सुपेरियरवरती आहेत. व्हेंट्रिकल कसे आहेत इन्फेरियर आहेत, खाली आहेत ते. दीज आर थिक वॉल्ड. ऑरिकल कसे होते थिन वॉल्ड होते. व्हेंट्रिकल्स कसे आहेत थिक वॉल्ड आहेत. दे आर पंपिंग चेंबर ऑफ हार्ट. व्हेंट्रिकल काय करतात पंपिंग करतात. पंपिंग म्हणजे ह्या ठिकाणी जे ब्लड ऑरिकल्सकडून घेतलेलं आहे ते एकतर राईट साईडकडून लंग्सकडे पाठवणं आणि लेफ्ट साईडकडून पूर्ण बॉडी पार्ट्सकडे पाठवणं, म्हणजे ते पंपिंगचं काम करतात आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे पंपिंग चेंबर म्हटलेलं आहे. दीज आर ऑल्सो राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल सेपरेटेड विथ द हेल्प ऑफ इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. इथं कुठला सेप्टम आहे थोडंसं आपण इथं कलर चेंज करूया. इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. हे काय आहे इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. दोन व्हेंट्रिकल्सच्या मध्ये असणारा इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. द वॉल ऑफ लेफ्ट व्हेंट्रिकल इज मोर मस्क्युलर. लेफ्ट व्हेंट्रिकल कसं असते लेफ्ट व्हेंट्रिकल थोडंसं जास्त मस्क्युलर असते. म्हणजे काय तर थोडंसं जास्त. आता आपण बघितलं व्हेंट्रिकल थिक आहेतच पण त्यातल्या त्यात अजून लेफ्ट व्हेंट्रिकल कसं असतं जास्त थिक असतं. दॅन द 3 times more दॅन द राईट व्हेंट्रिकल. तर लेफ्ट व्हेंट्रिकल हे राईट व्हेंट्रिकलच्या 3 वेळा जास्त थिक असतं. तर ह्या ठिकाणी इनर सरफेस ऑफ व्हेंट्रिकल दीज आर शोज आता हे लेफ्ट व्हेंट्रिकल का जास्त थिक असतं ते सांगायचं राहिलं. तर लेफ्ट व्हेंट्रिकल जास्त थिक असण्याचं कारण म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये कसलं ब्लड आहे ऑक्सिजनेटेड ब्लड. आता हे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड कुठं सप्लाय होणार आहे तर हे पूर्ण बॉडी पार्ट्सकडे सप्लाय होत असतं. आणि हे पूर्ण बॉडी पार्ट्स म्हणजे लांबपर्यंत ते सप्लाय करायचं असतं. त्यामुळे त्याला पंपिंग ॲक्शन ही थोडीशी जास्त करावी लागते. जेवढं आपल्याला म्हणजे काम जास्त करायचं असेल तर ताकद जास्त पाहिजे. ताकद जास्त म्हणजे मस्क्युलर ऑर्गन्स आपले जे आहेत ते जास्त डेव्हलप पाहिजेत. आणि म्हणून ह्या ठिकाणी हे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये मस्क्युलर डेव्हलपमेंट आहे. मसल्स मोअर्स आहेत. त्याचबरोबर दोन्ही व्हेंट्रिकलमध्ये आता इनर सरफेस ऑफ द व्हेंट्रिकल शोज सेव्हरल रिजेस कॉल्ड कॉलमनी कॉर्नी. काय आहे तर ह्या व्हेंट्रिकल्समध्ये आता काही इथं असे धाग्यांसारखं स्ट्रक्चर असतं. सेव्हरल रिजेस अँड दीज कॉल्ड ॲज द कॉलमनी कॉर्नी. त्यांना काय म्हटलं जातं लिहूया आपण कॉलमनी कार्नी और ट्रॅबिक्युली कार्नी. ह्यालाच दुसरं नाव आहे ट्रॅबिक्युली कार्नी. Inner surface of the ventricle there is a showing the some ridges
and these called as the Columni carni or trabeculae carni. Then these are divided lumen of ventricle into small pockets or features. आता ह्या धाग्यांच्या मुळं इथं हे छोटे छोटे पॉकेट्स तयार होतात. हे अशी पॉकेट्स तयार होतात. ह्या पॉकेट्सना त्या ठिकाणी कॉर्डी टेंडिनी असं म्हटलं जातं. त्या पॉकेट्सना काय म्हटलं जातं? कॉर्डी टेंडिनी. म्हणजे हे एक प्रकारे इथं आतमध्ये फायबर्स तयार होतात. कॉर्डी टेंडिनी. ह्या बघा परत एकदा सांगते. Inner surface of the ventricle there is a having the some ridges. These ridges are called as the columni corni or trabeculae corni, and due to this trabeculae corni or columni corni there is a formation of the some small pockets or the features. ह्याच्यामुळे हे छोटे छोटे पॉकेट्स तयार होतात. इन धिस ल्युमेन देर इज ए हॅविंग द सम इनएलास्टिक फायबर. ह्याच्या आतमध्ये छोटे छोटे परत फायबर्स असतात आणि ह्या फायबर्सना आपण कॉर्डी टेंडिनी म्हणतो. अँड दीज आर अटॅच टू द, बघा हे खाली तर पॅपिलरी मसल्स असतात, त्यांना आपण पॅपिलरी मसल्स म्हणतो. ह्या पॅपिलरी मसल्सना हे कॉर्डी टेंडिनी अटॅच असतात आणि वरती हे ह्या ठिकाणी कस्पिड व्हॉलला अटॅच होतात. बघा अशी तर अटॅच होतात बायकस्पिड. ह्या पॅपिलरी मसल्सकडून ह्या कस्पिड व्हॉलला ते बायकस्पिड व्हॉलला आणि ट्रायकस्पिड व्हॉलला ते काय होतात? अटॅच होतात. दीज पॅपिलरी मसल्स अँड cuspid wall attached with the help of chordae tendini. And these are helps for closing and opening. Means these chordae tendini helps for the contraction and relaxation. कॉर्डी टेंडिनीमुळं काय होतं की हे आता आपण बघितलं की मग अशी ट्रायकस्पिड व्हॉल ओपन झाल्यावर की ब्लड ऑरिकलमधून व्हेंट्रिकलमध्ये येतं. बायकस्पिड व्हॉल त्या ओपन झाले की लेफ्ट ऑरिकलमधलं ब्लड राईट व्हेंट्रिकलमध्ये येतं. मग हे जे ओपनिंग आणि क्लोजिंग आहे ह्यांना सपोर्ट करण्यासाठी, ह्यांना ओपन आणि क्लोज करण्याचं जे काही जे बटन आहे ते कोणाकडे आहे तर कॉर्डी टेंडिनीकडे आहे, जे पॅपिलरी मसल्स आणि कस्पिड व्हॉलना अटॅच झालेलं आहे. आणि ते काय करतात? क्लोजिंग आणि ओपनिंगसाठी इथं मदत करतात. म्हणजेच आपण इथं त्यांना म्हणू शकतो की दे आर हेल्प्स फॉर द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. देन द राईट व्हेंट्रिकल ओपन्स इन टू द पल्मोनरी ॲओर्टा. राईट व्हेंट्रिकल कुठं ओपन होते? आता इथं पल्मोनरी ॲओर्टामध्ये होते. दिस इज द पल्मोनरी ॲओर्टा, किंवाच आपण ह्याला पल्मोनरी ट्रंक सुद्धा म्हणतो. पल्मोनरी ॲओर्टा और पल्मोनरी ट्रंक. अँड दीज आर ओपन्स is guarded by the, these openings are guarded by the 3 semilunar valves. इथं सुद्धा व्हॉल्व असते. हे जे डिऑक्सिनेटेड ब्लड त्या ठिकाणी पास होणार आहे पल्मोनरी ॲओर्टामधून, तिथंही एक व्हॉल्व असते. त्या व्हॉल्वला आपण सेमिलुनार व्हॉल्व म्हणतो. कोणती व्हॉल्व म्हणतो इथं आपण? सेमिलुनार व्हॉल्व. आता हे पल्मोनरी ॲओर्टा आहे किंवा पल्मोनरी मोठा असतो म्हणून त्याला आपण ॲओर्टा म्हणतो किंवा त्याला आपण अर्टरीसुद्धा म्हणतो. तर हे जे आहे पल्मोनरी हा शब्द आपण मग सांगितल्याप्रमाणे आता हा लंग्सना अटॅच होणार आहे, हार्ट टू लंग अटॅच होणार आहे, म्हणून याला आपण पल्मोनरी म्हटलेलं आहे. तर हा पल्मोनरी ॲओर्टामध्ये कसलं ब्लड चाललं आहे बघा? राईट साईडला डिऑक्सिनेटेड ब्लड आहे, त्यामुळे हे डिऑक्सिनेटेड ब्लड चाललेलं आहे लंग्सकडे. पल्मोनरी artery is also one exceptional case, that is carry the deoxygenated blood. This deoxygenated blood is passed to the lungs for oxygenation. ते ऑक्सिजनेशन करण्यासाठी ते ब्लड आता लंग्सकडं
पाठवलेलं आहे. आता लंग्सकडे जाऊन ते काय होणार आहे, ऑक्सिजनेटेड होणार आहे आणि मग ते कुठे येणार आहे, परत लेफ्ट ऑरिकलमध्ये, ज्याच्याकडे पल्मोनरी व्हेन्सद्वारे ते इथं येणार आहे. पण आता आपल्याला इथं फक्त व्हेंट्रिकल्स चालायचे की ज्याच्यामध्ये व्हेंट्रिकल्स थ्रू हे काय झालेलं आहे, राईट व्हेंट्रिकल थ्रू पल्मोनरी ॲओर्टा ओपन झालेला आहे आणि तो लंग्सकडे गेलेला आहे. त्याच्यानंतर लेफ्ट व्हेंट्रिकल देर इज ए ओपन द सिस्टमॅटिक ॲओर्टा, ह्याला आपण सिस्टमॅटिक ॲओर्टा म्हणतो. आता नवीन बुकमध्ये फक्त ॲओर्टा म्हटलेला आहे, पण सिस्टमॅटिक ॲओर्टा हाही शब्द त्याला आपण यूज करू शकतो. अँड दिस सिस्टमॅटिक ॲओर्टा इज पास्ड टू द they are divide and redivide and the formation of the many small arterioles and the oxygenated blood supply to the each body parts, each body cells, and this is the circulation of internal structure of human heart. Systematic aorta, these are also having the semilunar valve. इकडे दोन्ही साईडला semilunar valves असतात. and these are also helps for to prevent the backflow of a blood. म्हणजे ह्या ठिकाणी हे इंटरनल स्ट्रक्चरमध्ये ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकलचं कसं वर्किंग आहे ते आपण इथं पूर्ण बघितलेलं आहे. आता बुक्समध्ये आपल्याला अशी डायग्राम दिलेली आहे बघा. ह्याच्यामध्ये सुपेरियर व्हेना किंवा जे आहे तुम्हाला इथं वरती ओपन झालेला दिसेल राईट ऑरिकलमध्ये, पण इन्फेरियर व्हेना किंवा इथून खालून गेलेला आहे, म्हणजे हा इथून जातो पण राईट ऑरिकलमध्येच ओपन होतो हा. त्याच्यानंतर आता या ठिकाणी राईट पल्मोनरी अर्टरी इकडं 2 दाखवलेले आहेत, राईट पल्मोनरी अर्टरी, आणि इकडे इकडे एक दाखवलेलं राईट पल्मोनरी अर्टरी, इकडे लेफ्ट पल्मोनरी अर्टरी आणि इथं लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स. म्हणजे सगळ्या एकाच बाजूनी ओपन होत नाही आहेत व्हेन्स या 4 बाजूनी थोड्यासं वेगवेगळ्या बाजूनी ऑरिकलमध्येच ओपन होत असतात. ओके, इथं म्हटलं आहे बघा ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना किंवाचं ओपनिंग इथं आहे राईट ऑरिकलमध्ये. त्याच्यानंतर ट्रायकस्पिड वॉल, इकडे बायकस्पिड वॉल, ह्या कॉर्डी टेंडिनी, इकडे साईडला पॅपिलरी मसल्स आहेत, इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे. त्याच्यानंतर कॉलमनी कॉर्नी, जे ह्या ठिकाणी कॉलमनी कॉर्नी रिजेस आहेत, व्हेंट्रिकल इनर सरफेसच्या रिजेस आहेत, त्याला आपण कॉलमनी कॉर्नी म्हटलेलं आहे.